काही इष्टच मग गर्दी राहायची माय घरात जीव तर की घ्या एसटीच ना पाहिजे दिसत जीव किती घ्या टाईमवर भेटते तर भेटतेच नाही आपण भेटतेच इथली गर्दी राहस आणि पोरं नाटक किती राहतच त्या एसट्या जातेच पण एक बी टाईमवर राहतेच नाही बिगर टाईम नाही देतेच सगळ्या जीव किती घ्या एसटीच ना पाहिजे सगळ्या काय येऊन गेली इतकं टाइम लावून गेला 4 वाजेची निघून गेली तू संध्याकाळचे 7-8 वाजून गेले आता तर रात्र होऊन चालली इतकं टाइम लावून गेला इतकं टाइम कसं काय लागला 2 तासाचा रस्ता आहे तुमच्या गावाचा आणि इतकं टाइम काय इथला लेट होणे सारा तुम्ही आणि एसट्या भेटतेस का टाईमवर एक बी गाडी नाही तडे उन्ही ती एक गाडी येते माहिती इथली गर्दी चढावत होता जागा नाही आणि तुला सांगितलं तुम्हाला गाडी असं तुम्ही ऐकतोस का ऐकून म्हणून आला म्हणाले हालवी घ्या तुला जेवणा नेवाना हा अजून सांगते प्रत्येक हप्त्याला जायची काय गरज राहते तुला जाऊच राहते रक्षाबंधनला जायचे प्रत्येक हप्ता तो तयार होता ना यावेळेस याला तुझे भाऊ तू का बा येऊ दिला नाही तू का बा गेलीस होता तिथं येणार होता ना तो तुझ धीर होता का जाऊ द्या म्हणून मागे काय लागू नका तुम्ही विद्यार्थी प्रवासी तर किती आले आपण तुम्हाला बोलली ना चालू मी म्हणतो डोकं दुकान लागले चहा ठेवा दरायच्या आल्या हा झाला इतक्यात 2 मिनिटात चहा करून आणला तू मग त्याला काय वेळ लागतो का बस जास्त गोळ करून टाकली तू चहा ते जाऊ दे इतक्या 2 दिवसापासून गेली तू तिथं काही केलं का नाही तुझ्यासाठी चांगलं त्यांनी मग करा तेच नाही वरण भात करा एक दिन पुरणपोळी करी रस करा आंबाना हा मग तू चांगलं चांगलं खाऊन आली आता चालले रोज आम्हाला खिचडी मग तुझं खाऊन आली चांगलं चांगलं आता आम्हाला खिचडीच करशील मग तू रोज तुम्ही भाजी आणतच का मला खिचडी सांगितलं ना ते खिचडीच करू शकता मग मी पोरच व्यावळच मला व्यावळच खासूच खिचडी असं आहे का मग आता अख्ख्या रात्र होऊन गेली आता काय करशील तू खिचडी मला माहितीच होतं तू खिचडीच करणार आहे कर मग जाऊ दे मी काय सांगते 2 मिनिट थांबा मला काय आज मला का नाही भाऊने 1000 रुपये दिले असं हा का बघ मग मला का नाही साडी देशात साडी का बघ मग त्याचे सांगितले 1000 रुपये दिले तर साडी पडली ते दिले जेव्हा असं साडी दिली साडी घ्यायची मग साडी देणे ना मला असं चाल मी तुला आता काय दाखवतो चाल का तू ये काय सांगता 2 मिनिटं ये ना काय सांगा 2 मिनिटं हा ये एवढं काय मग या तर मोजल्या ना साड्या 100 साड्या बघितल्या 100 माझ्याकडे 5 ड्रेस आहेत वर्षभर चालवतो तुम्ही 5 ड्रेस आणि इतक्या साड्या तुझ्याकडे आणि अजून तू काय सांगते मला अजून साडीच घ्यायची अहो मी काय सांगणार ऐकतस का या बट्या साड्याचा मला फोटो विचारले एक घालायचे राहिले आणि ती साडी घालू का मी असं राहत का मी या साड्या फेकून देणार का मग तू नाही फेकणार नाही मी वापरेल त्या पण मला माझ्या भावाने सांगितले साडी घ्यायला तुम्ही साडी या एवढ्या ज्या साड्या आहेत बारीबारी एक साडी 2-2 हजार 1500ची साडी आहे एका फेकून देणार तू नाही हो आम्ही कशाला फेकू द्या मग फेकवली मी पण मला 1000 रुपये दिलेत ना मग तर मी साडी देसू असं का बघ नाही मग साडी दिली नाही त्यांनी साडी सांगितलं ना तुम्ही जात का पैसा त्यांनी दिले ना मी साडी देसू साडी दिली मग वा आणि या साड्या त्या साड्या बी आहेत ना राहू दे त्या पण कर मग तू पडेल ते कर मला काय करायचंय तुला दिलेले पैसे कर तू पडेल काय बेटा काय करू स्वयंपाक रे सांगणार आहे मला रे पण पप्पा मी डोकं काढत दिसतं सांग मला काय करू स्वयंपाक खिचडीच करू ना त्यामुळे तू रोज रोज खिचडी करस म्हणे तुला आवडस खिचडी जेव्हा आपलं जण मारायला आपण खिचडीच करतो येस मी स्वयंपाक कर या बीजेपीला देत अजून आधी त्याला होतं खर्च पिकत नाही पोरं जाऊ दे आधी एक काम करास उठीन तो खिचडी करीन खावाळे दिसू दे चाल जाऊ दे स्वयंपाकच करलेच पाहिजे A few moments later. 1000 रुपये ना अरे लोका आई गैर भारी दा काय गैर भारी आहे
ना कलर जरा भारी बर कलर पण मस्त आहे ना मला आता काय घरी आवडेल मला 1000 रुपये पॅन्ट तू भारी चमकी राहिली डायमंड बी मध्ये अरे लोका हाय दिवस मी आता चालेल A few moments later. काव चाला ते दुकानावर मग साडी लेणे आत्ताच्या आत्ता मग जाणे ना ले नाही मग साडी जाऊ ना थोड्या टायमात जाऊ ना देव बी चाला ना लवकर मग काम पडेल तर चाल ही साडी मस्त आहे पण डायमंड साडी काही एवढी आवडत मला एवढा डायमंड नाही आवडत काय साडी मस्त साडी कोणती नरम येणं आली आधी मस्त साडी आहे डायमंड नाही आहे साडी मस्त कापड पण मस्त आहे ना आला पण काही कलर नाही आवडला नव्हता मला आधी भारी साडी आहे कापड मस्त आहे ना किती भारी साडी बी नाही एकदम सॉफ्ट कापडी ना आला पण सिरियस डायमंड बदल दिसला मला पण ब्लॅक कलर चालत नाही हे पण मस्त साड्या आहेत बरं हा या नवीन निघेल ट्रेंडिंग साड्या ब्लाऊज पीस भरेल त्या नामा हा भरेल चमचम साड्या आवडते मस्त आहे मायपुरी पाच रुपयाला साडी जदे भेटली ते चमचम साडी तिथे मागे मी 1500 रुपयाला साडी ती एवढी नाही दिली तर काही साडी आवडली नवीन मला रेडीमेड ब्लाऊज बी दिली होती ना हो माय रेडीमेड ब्लाऊज बी शिवते ना मा अरे साडी गरी भारी हो माय डायमंड बी जास्त भरेल नाही काही नाही एकदम मस्त आहे सॉफ्ट कुठे बी जेव्हा जायला मस्त आहे साडी एकदम भारी क्वालिटी दिख रही थी आम्ही दादा आई पॅक कर द्या बरं तुम्ही हा आज आरच देसू बरं हा चालेल जरा मग पॅक करायची साडी ताई मी कधी दुकानात आलो तू साडी आणि का मस्त एकदम भारी रेडीमेड ब्लाऊज बी ते ना आवडायला ब्लाऊज आहे साडी का किती भारी का मन बावले दिला होता 1000 रुपये रक्षाबंधन ना 1000 रुपये साडी आणली म्हणे क्वालिटी मस्त आहे कलर मी चांगला आहे ना आता हा मस्त कलर आहे ना न्यू फॅशन न्यू आहे कोणत्या दुकानात आले ते आले दुकान नाव दुकान हा काय आवनी कलेक्शन दुकान आहे ते नवीन येतात का ते मग या साड्या हा अगर बार साड्या आले तडे हा का हा कलर पण मस्त आहे ना हा कलर पण मस्त आहे ना बघा मस्त आहे साडी हा चांगली आहे ना हा ब्लाऊज रेडीमेड भेटणार का तेव्हा हा ब्लाऊज रेडीमेडच भेटेल लाईट सीझन चांगले आता ट्रेंडिंग चालू देणे वाली हा अहो मी काय सांगणार ऐका हा आईने आपण व्हिडिओ साठी करेले बरोबर की बहीण ना भाऊ कितलं प्रेम आहे असं पण आहे ना कधी बी भाऊने जिथलं तिथं ना तिथलंच बहिणी लिहो आणि जेवढं भाऊने परिस्थिती रास ना तेवढंच समजले हो भाऊले